नमस्कार. आजच्या या नव्या विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप गुंतागुंतीचा वाटतो, पण आपण तो अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. विषय आहे युगोस्लावियाचे विघटन का झाले. एक अख्खा देश पत्त्यांच्या बंगल्यासारखा कसा काय कुसळू शकतो, हे सगळं आपण आज डिकोड करणार आहोत, तेही कोणत्याही गोंधळाशिवाय अगदी स्पष्ट पद्धतीने. चला तर मग सुरू करूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. एक असं संघराज्य जे सुरुवातीपासूनच संकटात होतं. आता बघा, जगातील अनेक लोकांसाठी युगोस्लाविया म्हणजे फक्त इतिहासाच्या पुस्तकातलं एक विस्मरणात गेलेलं अयशस्वी राष्ट्र आहे, बरोबर? पण ज्यांनी तो काळ खऱ्या अर्थाने अनुभवलाय ना, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत वेदनादायी आणि अगदी काळपर्वाचीच आठवण आहे. या देशाचा इतिहास कधीच साधा सरळ नव्हता. अगदी सुरुवातीपासूनच या देशामध्ये वांशिक आणि धार्मिक मतभेद अगदीच धुमसत होते. म्हणजे विचार करा, हा देश जन्मापासूनच एका अदृश्य अंतर्गत संकटात अडकलेला होता. आता हे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी या देशाचा इतिहास आणि त्याची मूळ रचना समजून घ्यावी लागेल. सगळ्यात आधी संघराज्य किंवा फेडरेशन म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला अगदी सोप्या शब्दांत सांगतो. संघराज्य म्हणजे असा एक गट जिथे अनेक छोटी छोटी राज्य किंवा प्रजासत्ताक एकत्र येतात. या राज्यांना स्वतःचे असे काही अधिकार असतात, ती थोडीफार स्वतंत्र असतात, पण शेवटी ती एका मोठ्या मध्यवर्ती सरकारच्या नियंत्रणाखाली एकत्र बांधलेली असतात. युगोस्लाविया अगदी असंच होतं. ते काही एक सलग राष्ट्र नव्हतं, तर अनेक वेगवेगळ्या तुकड्यांचा मिळून बनलेला तो एक मोठा संघ होता. आणि म्हणूनच हा 6 हा आकडा इथे खूप महत्त्वाचा ठरतो. होय, 6. युगोस्लाविया हे एकटं राष्ट्र नव्हतं, तर ते 6 वेगवेगळ्या शेजारील प्रजासत्ताकांचं मिळून बनलेलं एक अतिशय गुंतागुंतीचं कोडं होतं. 6 वेगवेगळी राज्य, त्यांच्या 6 वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या वांशिक ओळखी. आता तुम्हीच विचार करा, या 6 पूर्णपणे वेगळ्या तुकड्यांना एका छत्राखाली, एका सत्तेखाली एकत्र ठेवणं हे काम सोपं नक्कीच नव्हतं. पण तरीही हा देश काही काळ टिकला. आणि तो कसा टिकला हे समजण्यासाठी आपल्याला टिटोच्या काळाकडे जावं लागेल. जोसिप ब्रॉस टिटो यांच्या नेतृत्वाखाली युगोस्लावियाने खऱ्या अर्थाने एक सुवर्णकाळ अनुभवला. हा तो काळ होता जेव्हा देश एकसंध होता आणि सातत्याने आर्थिक प्रगती करत होता. लोकांच्या हाताला काम होतं, अर्थव्यवस्थेची भरभराट होत होती. पण या सगळ्यात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडत होती, ती म्हणजे अंतर्निहित भेदांचे दमन. टिटो यांनी आपल्या अतिशय कणखर अशा नेतृत्वाने त्या 6 प्रजासत्ताकांमधले वांशिक आणि धार्मिक तणाव अक्षरशः दाबून ठेवले होते. थोडक्यात सांगायचं तर, जोपर्यंत प्रगती होत होती आणि एक मजबूत नेता पाठीशी होता, तोपर्यंत हे आतले मतभेद कधीच चव्हाट्यावर आले नाहीत. पण नेहमीच सगळं आलबेल नसतं, नाही का? आणि इथेच एंट्री होते आर्थिक संकटाची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तणावाची. आता इथे आपण एक अतिशय कळीचा प्रश्न विचारला पाहिजे. तो म्हणजे, या देशाच्या विघटनाला खरोखरच फक्त वांशिक भेद जबाबदार होते का? आपल्याला नेहमी असं वाटतं की लोक फक्त त्यांच्या जाती किंवा धर्मावरून लढायला लागले. पण सत्य थोडं वेगळं आणि अधिक गुंतागुंतीचं आहे. केवळ वांशिक भेद असल्यामुळे रातोरात कोणताही देश तुटत नाही. त्यामागे अशी काही मोठी सिस्टमिक कारणं असावी लागतात, ज्याने या छुप्या तणावाला खतपाणी घातलं. हे बघा, एका बाजूला तो एकता आणि आर्थिक प्रगतीचा सुवर्ण काळ आहे, आणि दुसऱ्या बाजूला अचानक कोसळलेलं भयंकर आर्थिक संकट. जेव्हा देशाकडे पैसा होता, अर्थव्यवस्था मजबूत होती, तेव्हा लोक आपले वांशिक भेद विसरून गुण्यागोविंदाने एकत्र राहायला तयार होते. पण जेव्हा आर्थिक डबघाई आली, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महागाई प्रचंड वाढली, तेव्हा लोकांचा या मध्यवर्ती सरकारवरचा उरलासुरला विश्वासही उडाला. आणि नेहमी लक्षात ठेवा, अशा आर्थिक असुरक्षिततेच्या वेळीच लोक मदतीसाठी आपल्या जुन्या वांशिक आणि धार्मिक ओळखींकडे परत वळतात. इथेही नेमकं तेच झालं. हे सगळं कसं घडलं ते आपण अगदी सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने बघूया. पहिली पायरी म्हणजे तीव्र आर्थिक संकट. पैशांची कमतरता आणि आर्थिक अस्थिरतेमुळे समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. त्यानंतर दुसरी पायरी, या असंतोषाचं रूपांतर वाढत्या वांशिक तणावात झालं. आर्थिक संकटात प्रत्येक गट फक्त स्वतःचा फायदा आणि स्वतःची सुरक्षितता पाहू लागला आणि जुने वाद पुन्हा उफाळून आले. आणि याची तिसरी आणि शेवटची पायरी म्हणजे संघराज्याचं संपूर्ण अस्थिरीकरण. मध्यवर्ती सरकार पूर्णपणे कमकुवत झालं आणि ती 6 प्रजासत्ताक एकमेकांपासून कायमची दूर जाऊ लागली. आणि इथूनच पुढचा आणि सर्वात भीषण टप्पा सुरू होतो, तो म्हणजे युद्ध आणि विघटन. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे केवळ राजकीय मतभेद होते ना, मग या वांशिक वादांमुळे एका संपूर्ण उभ्या संघराज्याचा अक्षरशः विनाश कसा काय झाला? जेव्हा अर्थव्यवस्थेने पूर्णपणे साथ सोडली आणि मध्यवर्ती सरकारचं काहीच नियंत्रण उरलं नाही, तेव्हा प्रत्येक प्रजासत्ताकाने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित करायला सुरुवात केली. आणि दुर्दैवाने
यामुळेच वर्षानुवर्षे एकत्र राहणारे शेजारी रातोरात एकमेकांचे जीवावर उठलेले शत्रू बनले. हा संपूर्ण प्रवास कसा होता तो या टाईमलाईनमधून बघूया. पहिल्या टप्प्यात आपण पाहिलं की कशी ही 6 प्रजासत्ताकं एकत्र येऊन एक संघराज्य बनलं. दुसऱ्या टप्प्यात टिटो यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एकता आणि प्रगतीचा एक काळ पाहिला. पण तिसऱ्या टप्प्यात आलेल्या आर्थिक संकटाने सगळं काही उद्ध्वस्त केलं. आणि शेवटी चौथा टप्पा, जिथे या संकटाचे आणि वांशिक भेदांचं रूपांतर एका अत्यंत विनाशकारी युद्धात झालं, ज्यामुळे देशाचे अक्षरशः तुकडे पडले. एका बलाढ्य राष्ट्राचा उदय आणि अंत या 4 टप्प्यात स्पष्ट दिसतो. या सगळ्याचा शेवट काय झाला तो आपण पाहूया आपल्या शेवटच्या भागात, चिरकाल टिकणारा प्रभाव. या सगळ्याची तुलना आपण केली तर एका बाजूला आपल्याला मूळ रचना दिसते, जे 6 संयुक्त प्रजासत्ताकांचं आणि आर्थिक प्रगतीचं एक अतिशय आश्वासक असं चित्र होतं. पण दुसऱ्या बाजूला आहेत ते आजचे अवशेष, एक पूर्णपणे नष्ट झालेलं संघराज्य आणि त्याच्या जागी उभे राहिलेले कायमस्वरूपी वांशिक आणि धार्मिक भेद. विचार करा, ज्या देशाने कधीकाळी एकत्र येऊन प्रगतीचं शिखर गाठलं होतं, तोच देश आज केवळ वेगवेगळ्या विखुरलेल्या देशांच्या आणि कधीही न मिटणाऱ्या दुराव्याच्या रूपात शिल्लक राहिलाय. मग ह्या सगळ्या ऐतिहासिक प्रवासातून आपण नेमकं काय शिकतो? आपण शिकतो एका संयुक्त संघराज्याची नाजूकता. देशाची कितीही मोठी आर्थिक प्रगती झालेली असू देत किंवा एखादा कितीही शक्तिशाली आणि लोकप्रिय नेता पाठीशी असू देत, जर समाजातले मुळातील भेद वेळीच दूर केले नाहीत तर एक संपूर्ण राष्ट्र पत्त्यांच्या बंगळ्यासारखं कसं सेकंदात कोसळू शकतं हे युगोस्लावियाचा इतिहास आपल्याला अगदी ठळकपणे शिकवतो. आजच्या या विश्लेषणातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवं शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया अशाच एक रंजक आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत विचार करत रहा.